नांदेड़ म्युनिसिपल कॉरपोरेशन में गुंठेवारी का मामला तूल पकड़ता जा रहा है। रियासती हुकूमत ने गुंठेवारी की फीस मुकर्रर कर रखी है। इसके बावजूद कॉरपोरेशन इंतजामिया ने अपनी आमदनी को बढ़ाने के लिए गुंठेवारी की फीस में 2 गुना और 3 गुना का इजाफा कर दिया है, जिसकी वजह से लोगों को माशी मुश्किलात का सामना करना पड़ रहा है। इस तरह का संगीन इल्जाम बीजेपी के अपोजिशन लीडर दीपक सिंह रावत ने लगाया है। दीपक सिंह रावत ने मीडिया नुमाइंदों को इस पूरे मामले की तफसीलात बताते हुए कहा कि रियासती हुकूमत ने तमाम म्युनिसिपल कॉरपोरेशन हुदूद के लिए गुंठेवारी की फीस तय कर रखी है। इस तयशुदा फीस के मुताबिक लोगों से उतनी ही फीस लेना जरूरी है। ताहम नांदेड़ म्युनिसिपल कॉरपोरेशन इंतजामिया ने मनमानी करते हुए गुंठेवारी की फीस में 2 गुना और 3 गुना इजाफा कर दिया है। हुकूमत की जानिब से मुकर्रर की गई फीस और कॉरपोरेशन इंतजामिया की जानिब से वसूल की जा रही फीस में पाए जाने वाले फर्क को दीपक सिंह रावत ने एक खत के जरिए इंतजामिया को आगाह किया। कॉरपोरेशन इंतजामिया के इस इकदाम की वजह से शहरियों के साथ हो रहे माशी इस्तेहसाल पर भी उन्होंने तनकीद का निशाना बनाया। कॉरपोरेशन में अक्सरियत का गलत फायदा उठाकर इसके हक में तजवीज भी मंजूर करवा ली गई। इस मामले में कॉरपोरेशन इंतजामिया गुंठेवारी फीस में किए गए इजाफे को जल्द से जल्द कम नहीं किया गया तो इसके खिलाफ अदालत का दरवाजा खटखटाने का भी दीपक सिंह रावत ने इशारा दिया है। नांदेड वगळा महापालिका प्रशासनाला उशिरा सुटलेलं शहाणपण होय, कारण की शासन GR आहे 18/10/2021 त्यामध्ये नगरविकास विभागातर्फे गुंठेवारी संदर्भात ग्रामपंचायत असो की अबकड ही महापालिकाच होतो त्याच्या हातीत येणाऱ्या ते रेट त्यांनी फिक्स केलेले या GRच्या हिशोबानं। पण नांदेड वगळा महापालिकेत काँग्रेसची एक हाती सत्ता असल्यामुळे त्यांनी महापालिकेचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी शासनाच्या विरोधात जाऊन त्यांनी रेट नवीन ठरवले। त्या ठरवल्यामुळे लोकांचं फार नुकसान होत आहे। मी दिनांक 22/11/2021 रोजी आयुक्तांना पत्र लिहिलं की रेटमध्ये तफावत आहे। जर भविष्यामध्ये एखादं व्यक्ती प्रशासनाविरोधात जर कोर्टात गेलं तर यामध्ये नामुष्की प्रशासनाची बदनामी होईल, जीबीची बदनामी होईल। पण काल मी एका वर्तमानपत्रात वाचलो की एक व्यक्ती गुंठेवारीच्या रेट संदर्भात कोर्टात गेले। कोर्टात गेल्यामुळं आज महापालिकेचे अधिकारी रेट ठरवण्यासाठी मुंबईला गेले असं मला कळलं। त्या अनुषंगाने मला एवढंच बोलायचं आहे की जे शासनाने रेट ठरवलं तेच रेट घेतलं पाहिजे आणि त्यांनी अर्जदाराकडून जे गुंठेवारीचे बेनिफिशियल आहे त्यांच्याकडून ते 500 रुपयाचा बॉन्ड घ्यायला आहे की भविष्यामध्ये जर रेट कमी जास्त राहिलं तर तुम्ही आक्षेप घेऊ नये आणि भविष्यामध्ये कोर्टात जाऊ नये। पण काही लोक कोर्टात गेले म्हणून आज महापालिकेचे अधिकारी रेट फिक्स करण्यासाठी मुंबईला गेलेले आहेत। बरंच तफावत आहे। आज नांदेड वगळा महापालिकेचे सत्ताधारी प्रशासन अधिकारी हे एकमेकांना संगमत करून चालतात। त्यांना उत्पन्न वाढवायचं आहे, यांना लोकांना बुडवायचं आहे। ज्या आधारे लोकांनी यांना सत्ता दिली एक हाती की लोकांचा विकास व्हावा, लोकांना त्याचा बोजा पडू नये। एका बाजूने सत्ताधारी म्हणतात की आम्ही टॅक्स वाढवले नाही, पण गुंठेवारीमध्ये पैसे रेट जास्त व्हायले ना। जसं की आज शासनाने रेट ठरवलेलं आहे, पण नांदेड वगळा महापालिका सर्वांसभेमध्ये सत्ता काँग्रेसची असल्यामुळे त्यांनी रेडी रेटच्या आधारे रेट ठरवले नाही। समजा वजावत भागामध्ये रेट एक आहे तर आमच्या खुदबेनगरमध्ये मुठली बांधाकडे रेट असेल, पण शासनाने रेट समान ठरवलं असताना यांनी या तफावत करून फक्त आपलं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासनाने सत्ताधाऱ्यांनी हा डाव केलेला आहे। माझी भूमिका आम्ही नेहमी आमची भूमिका आपल्या माध्यमातून आम्ही व्यक्त करत राहतो। याचं कारण सांगतो की सर्वसाधारण सभेमध्ये सत्ता त्यांची असल्यामुळे आम्ही किती बोललो त्यांच्या विरोधात तर ते मिनिट्सवर येते, पण त्याला इम्प्लिमेंट होत नाही। नांदेडचा एक नागरिक कोर्टात गेल्यामुळे आम्ही त्यांना पूर्ण मदत केलेली आहे। त्यांना आम्ही आमचे पेपर दिलेलो आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा कोर्टात जाणार आहोत नांदेडच्या नागरिकांसाठी। RK बैंकेट हॉल एंड गेस्ट हाउस देगलू नाका नांदेड़। जी हाँ, यहाँ पर शादी की तकारीब में आए हुए मेहमानों के क़याम के लिए हैं बेहतरीन इंतजामात। गेस्ट हाउस में आपको मिलेगी तमाम सहूलियात जैसे AC कुशादा हॉल, AC रूम, लिफ्ट की भी है सहूलत, खूबसूरत पुरकशिश और खुशगवार माहौल, पार्किंग के लिए भी है माहौल इंतजाम। RK बैंकेट हॉल एंड गेस्ट हाउस में तकरीब रस्म, सालगिरह तकारीब, तहनीती व इस्तकबालिया इजलास, इसके अलावा कॉलेज या स्कूल के सालाना प्रोग्राम भी ले सकते हैं। कॉन्फ्रेंस या फिर अपने इदारे की मीटिंग का भी कर सकते हैं इनेकाद। मजीद तफसीलात के लिए हमारा पता है RK बैंकेट हॉल एंड गेस्ट हाउस, RK टावर, देगलू नाका, नांदेड़।